नमस्कार मित्रांनो, मी संतोष आंबर. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या दस्तूर खुद्द या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओची मालिका सुरू करत आहोत. त्याआधी आपल्या चॅनलविषयी हा अल्प असा परिचय, म्हणजे चॅनल नेमकं काय आहे, चॅनलचं नाव काय आहे, चॅनलवर तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, या सगळ्या ज्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर आणि चॅनलविषयीची माहिती तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. सो आपल्या चॅनलचं नाव आहे दस्तूर खुद्द. आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडला असेल, म्हणजे ज्यांना हे नाव माहीत आहे त्यांना हा प्रश्न पडणार नाही, कारण की त्या सर्वांना या शब्दाचा अर्थ माहिती ही मी बरेचदा सांगितलेली आहे. पण ज्यांना या शब्दाचा अर्थच माहिती नाही त्या सर्वांसाठी सर्वात पहिले आधी तर आपण या शब्दाचा इतिहास, पार्श्वभूमी काय आहे ते समजून घेऊ. तर दस्तूर खुद्द हा जो शब्द आहे हा खरं तर मराठी शब्द नाही, पण याचा जर आपण इतिहास बघितला तर हा पर्शियन भाषेतून अरबी भाषेत आलेला आहे आणि अरबी भाषेतून साधारणतः 16व्या शतकामध्ये तो मराठीमध्ये आलेला आहे. असा हा शब्द आहे दस्तूर खुद्द. आता या शब्दाची जर आपण फोड केली तर दोन शब्द होतात. पहिला म्हणजे दस्तूर आणि दुसरा म्हणजे खुद्द. आता दस्तूर शब्दाचे जर आपण अर्थ बघितले तर जे काही रीतिरिवाज आहे, नियम आहे, पद्धती आहे, चालीरीती आहे, जे परंपरागत आहे असं म्हणजे दस्तूर. आपण जे म्हणीमध्ये पण ऐकत आलेलो आहे, हिंदी वाक्यप्रचारांमध्ये पण ऐकलेलं आहे की दुनिया का तो यही दस्तूर आहे, त्याच पद्धतीत. आणि खुद्द हा शब्द जर आपण बघितला तर स्वतः किंवा मी हा पण एक शब्द आहे. आणि या शब्दाचा अशी ही पार्श्वभूमी आहे, असा हा इतिहास आहे. आता हे झालं दस्तूर खुद्द या नावाविषयी आणि या चॅनलविषयी. आता या चॅनलवर आपल्याला काय पाहायला मिळेल, हे चॅनल कसं असेल, आम्ही हे चॅनल का सबस्क्राईब करावं, तर ही जी उत्तरं आहेत, मी प्रश्न आहेत तुम्हाला याची उत्तर देतो. तर याच्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला एक महाराष्ट्रातली अशी एक लेणी असते जिथे आपण जात असतो. त्या लेणीवर जाऊन आपण जे काही शिलालेख आहे, जे मुख्यत्वे करून जी काही धम्मलिपी आहे, मग ती सम्राट अशोककालीन धम्मलिपी असेल, सातवाहनकालीन धम्मलिपी असेल, त्याच्यामधले जे काही शिलालेख आहे त्या शिलालेखांमध्ये त्या लेणीचा जो काही इतिहास आहे तो आपण अभ्यासतो आणि आपल्यासोबत जे काही इतिहासप्रेमी, लेणीप्रेमी असतील त्यांना तो इतिहास सांगत असतो. त्यानंतर आपण विविध ठिकाणी भटकंती देखील करत असतो. विविध नवनवीन ठिकाणांना देखील आपण भेटी देत असतो. या सर्व जे काही ठिकाणं आहेत या ठिकाणांची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जसं जे काही आपले शैक्षणिक जे काही विषय असतील ते, जी आपली दैनंदिन जीवनशैली असेल, खवय्यगिरी असेल, जे आपली जिभेचे चोचले पुरवणारी, त्यानंतर फोटोग्राफी असेल, चालू घडामोडी असतील, असे विविध जे काही विषय आहेत ते तुम्हाला दस्तूर खुद्द या चॅनलच्या माध्यमातून भविष्यात पाहायला मिळतील. तर आय होप तुम्हाला या चॅनलविषयी जी काही माहिती आहे ती मी पोहोचवण्याचा जो काही संकल्प केला आहे तो पूर्णत्वास नेईल. अर्थात तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच ते शक्य होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही अजून हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे आपले आप्तेष्ट असतील, परिचयाचे असतील, मित्र असतील, त्या सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि हो, समोरचा जो बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका. धन्यवाद.